टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। परभणीमधल्या हिंसाचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झालेला होता। त्या मृत्यूकरता न्याय मागण्याकरता कुटुंबियांनी परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढलेला होता। परंतु परभणीच्या ज्या पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीने तो संपूर्ण लॉंग मार्च जो आहे तो नाशिकमध्ये थांबला गेलाय। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाडजी, खरं तर सुरेश धस यांचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे परभणीतल्या लॉंग मार्च मधला। नाशिकला तो लॉंग मार्च अडवण्यात आला त्यावेळेस सुरेश धस यांनी असं म्हटलंय की पोलिसांना या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये जबाबदार धरता येणार नाही, त्यांच्यावरती कारवाई करणं योग्य होणार नाही असं त्यांचं वैयक्तिक मत त्यांनी नोंदवलेलं आहे। त्या सगळ्या विषयी त्यांचं म्हणणं होतं की माफ करून टाका त्यांना। प्रश्न त्यांचा संबंध नाही तर त्यांना कायद्याने ते दोषी ठरणारच नाहीत। त्यांचं म्हणणं आहे त्यांना माफ करून टाका। मग असाच जर नियम लावायचा झाला तर मग वाल्मिक कराडला पण माफ करून टाका। एक खून की भी सजा फांसी है और दूसरे खून की भी सजा फांसी ही है। न्याय दोघांना वेगवेगळा लावता नाही येणार का? सोमनाथ सूर्यवंशीचा समाज लहान आहे, मागास आहे, पैसे नाही आहेत, इथल्या सरंजामशाही व्यवस्थेत बसत नाही, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेत बसत नाही, म्हणून त्याला न्याय मागण्याचा अधिकार पण नाही। वाईट वाटतं की एखादा यांच्यासारख्या हुशार माणसाने, बुद्धिमान माणसाने अशा प्रकारचं वक्तव्य करून वर्णवर्चस्ववादाला जगामध्ये किती महत्त्व आहे दाखवण्याचा प्रयत्न आहे। असं म्हणजे त्याच्या आईने जे काय वाक्य सांगितलं की मला माझा जिवंत पोरगा परत आणून द्या, मला तुमचे पैसे नको, ह्याच्यातनं बरंच काही बाहेर आलं ना। त्यातनं आपण म्हणतो की जाऊ द्या, माफ करून टाका, विसरून जा। हो कसं विसरणार? पोटचा गोळा गेलाय हो, पोटचा गोळा। ह्यांच्याच घरातला असा कोणी मारला गेला असता यांनी असं सांगितलं असतं की सोडून द्या, जाऊ द्या। मग अशा पद्धतीने तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना भेटा आणि सांगा की महाराष्ट्रातले जेवढे कुणी आतमध्ये जेलमध्ये आहेत ते काहीतरी आगापोटी त्यांनी केलं असेल, जाऊ द्या, सगळ्यांना सोडून द्या, समान न्याय, सगळ्यांना सोडून द्या। आणि मग वाल्मिक कराडलाही सोडून द्या। वाल्मिक कराडला सोडून द्या तुम्ही म्हणताय, परंतु तेच बीडच्या प्रकरणामध्ये कराडचं नाव घेणारा मी पहिला होतो। मी कधी नाही म्हणालो आका, काका, बाका, नाही, आपण स्ट्रेट नावच घेतलं होतं। माझ्या तोंडातनं तुम्ही कधी आका हा शब्द ऐकला नाही। लोक नाव घ्यायला घाबरत होती आणि मी नाव तेट घेतलं पहिल्याच दिवशी। परंतु हेच सुरेश धस सातत्याने संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात न्यायाच्या भूमिकेत। दुसरीकडे जो परभणीपासून लॉंग मार्च नाशिकला मुंबईला येत होता त्याला नाशिकमध्ये अडवण्यात आलं। त्याचंच मला वाईट वाटतं की आपण एकच प्रकरण दोन कशा काय बाजू घेऊ शकता? तुम्ही ते लॉंग मार्चच्या आडवं कशाला आलात? कशाला सरकारची दलाली करायची? ज्या आईने आपला पोटचा गोळा गमावला त्या आईला काय वाटत असेल हो? कधी ह्याचा तर विचार करा। कधी त्या आईच्या जागेवर तर जाऊन बसा, त्या आईला काय वाटत असेल? धुनी भांडी करून त्या पोराला तिने लॉचं शिक्षण दिलं, परत आयुष्यभर आता तिला धुनी भांडीच करायची आहेत, कारण का ती आशा होती तिची की माझा पोरगा वकील झाला, आता जाऊन तो कोर्टात प्रॅक्टिस करेल, 4 पैसे आणेल आणि मी सुखाने जगीन। तिचं सगळं स्वप्न तुम्ही पायदळी तुडवलं आणि प्लस सांगताय माफ करून टाका। ही तर म्हणजे मर्यादा झाली, मर्यादा। एका पाठोपाठ एक वक्तव्य जी आहेत आता राहुल सोलापूरकरची येताना पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांचं वक्तव्य आहे, आम्ही काय पाहिजे ते बोलू, आम्ही जे जे शिकलेले आहेत, जे जे ज्ञानी आहेत, जे जे व्यासंगी आहेत, ते वेदांच्या म्हणण्याप्रमाणे ते काय ते आहे ते काय वेदांमध्ये जे काय लिहिलं आहे त्याच्यात सगळे ब्राह्मणच आहेत। म्हणजे बाकी बहुजन जे तुम्ही आम्ही आहोत, जे शिकले सावरले, आपण ब्राह्मण आहोत। कारण हा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे। ही वर्णव्यवस्था परत जन्माला घालण्याचं काम हे नालायक करतायत आणि ह्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतील।
परंतु तुम्ही त्यांना थेट मारण्याचीच धमकी देऊन टाकलात. त्याच्याशिवाय तो सुधारणारच नाही. आधी शिवाजी महाराजांबद्दल बोलला. शिवाजी महाराज काय म्हणे, त्यांनी लाच दिली औरंगजेबाच्या बायकोला. याला कुठली औरंगजेबाची बायको याच्या स्वप्नात आली होती माहित नाही मला सांगायला. शिवाजी महाराजांची उंची, त्यांचं शौर्य, त्यांची बुद्धी, त्यांचं चातुर्य, त्यांचा गनिमी कावा, हे सगळं काय पेटीत बंद करून फेकून द्यायचं अरबी समुद्रात. आणि जेव्हा एखादा माणूस हे असं वारंवार चुकी करत असतो तेव्हा त्याचं डोकं ठिकावून आणण्यासाठी काही उपाययोजना करावं लागते. त्याच्यातली एक उपाययोजना. परंतु ज्या संविधानाची तुम्ही सातत्याने वारंवार स्तुती करत असता त्याच्या चौकटीत राहून ही गोष्ट चौकटीतच राहणार. आम्ही त्याच्या चौकटीतच राहणार. आम्ही संविधानाचं हे करणार नाही. आता वरनं एखाद्या झाडावरनं अंड पडलं डोक्यावरती तर काही गुन्हा नाही ना. पडतं ना अंड. आता कधी कधी आपण चालत असतो कोणतरी वरनं अशी टट्टी करतं ना आपल्या शर्टा बिल्टावर, काय करणार? कोणावर कबुतरावर थोडी गुन्हा करता येतो. तर एखादी कोंबडीचं अंड पडलं तर पडलं, त्याला काय करणार? त्याच्या राहुल सोलापूरकर यांना तुम्ही थेट इशारात देताय. मी त्याला थेट इशारा देतो आहे, याच्या पुढे तोंड सांभाळून वापर. आमच्या बापांबद्दल बोललास, आमचे बाप आहेत ते बाप. तुझी हिंमत आहे का बोलायची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे बाप आहेत? माझा बाप आहे बोलशील काय? चल तुला सगळे गुन्हे माफ. चल सगळे गुन्हे माफ. बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे बाप आहेत, बाप. मी त्यांना बाप मानतो असं म्हण. अजून ह्यांच्यातला जात वर्चस्वाद मेलेला नाही, तो मारावा लागेल. आणि तो मारण्यासाठी म्हणून काही पावलं उचलावं लागतील. अरे ह्या जात वर्चस्ववादाचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला? एक शिवाजी महाराजांना बसला आणि दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसला. अहो तुम्ही त्यांना शाळेत नाही जाऊ दिलं, पाणी नाही पिऊ दिलं, देवळात नाही बसू दिलं, वर्गात नाही बसू दिलं. ते नोकरीला लागल्यानंतर त्यांचा फोन त्याला पाणी नाही पाजायचं. ह्या व्यवस्थेतनं हा माणसाने पूर्ण भारताला माणूस बनवायचं काम केलं. आणि आपण त्याला लावून मोकळं होतं की ते ब्राह्मणच आहेत. कोणतरी शिक्षकाने म्हणे दत्तक घेतला. अरे कुठले इतिहास काय सांगता तुम्ही? जर दत्तक घेतला असती तर एवढे हालाकीची परिस्थिती जगले नसते ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सयाजीराव गायकवाड लागले नसते ना पैसे द्यायला. बरोडा संस्थान उभं राहिलं नसतं तर ते गेले नसते लंडनला. शाहू महाराज उभे राहिले नसते तर पुढचा राजकीय जीवनाला अर्थच राहिला नसता. जगात अशी माणसं होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा हिरा दिसायला लागला. आता त्या हिऱ्यावरती हे परत लेपण लावणार असतील आणि हा आमचाच आहे, आमच्याच हातातला आहे हे सांगण्याचं काम करणार असेल तर आम्ही नाही सहन करणार. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला, त्याच्यामध्ये भाजपने संपूर्ण सत्ता प्रस्थापित केली. आज सामनामध्ये अग्रलेख आहे. संजय राऊतांनी अग्रलेखामध्ये लिहिले की कटेंगे तो बटेंगे हा फक्त महायुतीला नियम लागू होत नाही तर महाविकास आघाडीला सुद्धा नियम लागू होतोय. खरं तर याच कटेंगे तो बटेंगेमध्ये दिल्ली विधानसभेमध्ये आप आणि काँग्रेस वेगळी लढली इंडिया आघाडीमधनं. त्याचा फटका संपूर्ण बसलेला आहे. बाहेर काय कार्यकर्ता खूप लहान आहे, संजय राऊत खूप मोठे आहेत. महाराष्ट्रात जर हीच भावनेने आपण जर निवडणूक लढवली असती तर कदाचित निकाल वेगळे पण आले असते. विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही एकत्रित नव्हता का? तुमच्यात सुसूत्रता नव्हती? असं मी म्हटलं नाही, आम्ही एकत्रच होतो. पण सुरुवातीपासून जर व्यवस्थित माहोल ठेवलं असतं तर बरं झालं असतं. हे माहोल बिघडवण्याचं काम कोणी केलं? कारण की त्यावेळेस माध्यमांमध्ये सातत्याने बातम्या येत होतं की संजय राऊत आणि नाना पटोले यांची भांडणं होतात आहेत म्हणून वाटाघाटीमध्ये. मला कशाला परत विचारता हाच प्रश्न? त्या बैठकांमध्ये तुम्ही देखील सामील असायचा प्रत्येक? होतो मी सामील, पण तेवढा काय वादबीत नसायचा. पण अजून जर प्रेमाने जवळ एकमेकाचे गेले असते तर बरं झालं असतं. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होते. सातत्याने भेटी वाढतात आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न तर हा भाजपचा नाहीये. काय शह द्यायचा राहिलाय? काय शह द्यायचा राहिला आहे? मला कौतुक या गोष्टीचं आहे, एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, एकही नगरसेवक नाही
पण महाराष्ट्रातले तमाम नेते राज ठाकरेंना भेटायला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जातात. कुछ तो खास बात है. खरं तर शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आगामी महापालिका निवडणुकीमध्ये डॅमेज करण्याकरता किंवा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे हा नवीन सोबती घेऊन भाजप मैदानात उतरेल, शिवसेनेला कुठेतरी शह देईल, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार. 10 दिवसापूर्वी तर राज ठाकरेंनीच म्हणाले होते की या महाराष्ट्रातल्या निवडणुकांचं काय कळतच नाही, या निवडणुका झाल्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत काहीच कळायला मार्ग नाही, हे स्वतः तेच बोलले होते, मी नाही. त्यांच्या म्हणण्यात अर्थ होता असं वाटायला लागलं. जे आर्थिक BJPचे नेते धावपळ करतात त्यांना भेटण्यासाठी. मग तुम्ही म्हणतायत की भाजपचे नेते त्यांना त्या निकालाच्या संदर्भात विरोधात जी काही भूमिका घेतली समजवण्याचं काम करतात असं वाटतंय मला, की बाबा तुम्ही बोलू नका. एक आहे की मतं किती मिळतात ह्यापेक्षा त्यांचा TRP खूप जबरदस्त आहे, त्यामुळे ते जे बोलतात ते सर्वसामान्यांच्या घरापर्यंत जातं. मतं मिळतात की नाही ही बात वेगळी आहे. पण जेव्हा राज ठाकरे म्हणाले की ह्या निवडणुका या काहीतरी गोंधळात आणि मॅनेज करून केलेल्या आहेत, लोक विश्वास ठेवतील. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची सातत्याने आता चढाओढच सुरू आहे अशी म्हणावी लागेल. सकाळी मुख्यमंत्री स्वतः राज ठाकरेंना भेटले आणि आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई गेलेत भेटायला. मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनीच भेटावं, कारण मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपल्या मतदारसंघाची आपली वेगवेगळी देशाच्या म्हणजे एकंदरच महाराष्ट्राच्या विकासाची कामं मुख्यमंत्र्यांच्या हातात असतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटणं हे क्रमप्राप्त आहे. काय चुकीचं आहे काय असं मला वाटत नाही. निवडणूक आयोगाच्या संदर्भात पण तुम्ही एक आक्षेप नोंदवलेला आहे. खरं तर आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं, ज्या प्रकाराने हे सगळी माहिती द्यायला हवी, त्याच्यातली एकही माहिती निवडणूक आयोग द्यायला तयार नाही. निवडणुकी निर्णय अधिकारी म्हणजेच कलेक्टर द्यायला तयार नाही. लोकांनी जायचं तरी कुठे, उमेदवारांनी जायचं तरी कुठे. आणि म्हणूनच मी म्हणतो की निवडणूक वगैरे हे फार्स आहे. इलेक्शन कमिशन हा फार्स आहे. इलेक्शन कमिशन जर अशा पद्धतीने वागत राहिलं तर पुढच्या काही वर्षांनी लोकशाहीचा समाप्ती झालेली असेल. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवली, विरोधक जे म्हणतात तुम्ही म्हणतात की मतदारांची संख्या वाढवली, तशी दिल्ली आणि हरियाणामध्ये देखील झालेली होती का? अशी सांगितलं ना वाढवलेली होती म्हणून. हे नवीन गणितच अवलंबलं आहे ना त्यांनी, की अचानक 4 महिन्यामध्ये संख्या वाढवायची आणि त्या वाढलेल्या संख्या कुठेही सापडत नाही, ती कुठेही माणसे कळत नाही आणि मग त्यांची मतदान करून घ्यायचं. मी सांगितलं ना, माझ्या मतदारसंघामध्ये एक एरिया आहे, तिथे नुसतं त्या एरियाचं नाव आहे ज्ञानेश्वर नगर आणि 7,000 मतं आहेत. त्या ज्ञानेश्वर नगरमध्ये शोधायचे किती जणांना आणि ते 7,000 मतं मिळणार कुठे? खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नेते जितेंद्र आव्हाड होते. जितेंद्र आव्हाड म्हणतात की निवडणूक आयोगाकडनं अपेक्षाच काय ठेवायची न्यायाची. खरं तर उमेदवारांनी मागितलेली जी काही माहिती आहे ती निवडणूक आयोगाकडनं दिली जात नाहीये. या सगळ्या संदर्भात आता पुढे कायदेशीर लढाई लढतच आहोत आणि लढणार असं जे मत आहे त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.